अनेक महिलांचं शोषण करणारा विकृत खरात तुरुंगामध्ये सुद्धा वाटेल ते बरळतोय। महिलांसोबत केलेली कृती हा विधीचा भाग आहे। मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असा कांगावा आता हा भोंदू खरात करतोय। स्वतःच्या वासनेसाठी महिलांचं शोषण करणारा हा विकृत भोंदू त्या शोषणाला सुद्धा विधीचा मुलामा देतोय। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी त्यांचं भलं केलं, तेच माझ्यावर उलटले, त्यामुळे या वेळी फक्त मी माझ्या मेंदूचं ऐकणार असं हा विकृत म्हणतोय। त्याचा सडका वासनेनं भरलेला मेंदू आणखी किती कांड करायचे। लोक याच्या किती आहारी गेले होते त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राजेंद्र जासूद। बांधकाम व्यावसायिक असलेल्या जासूद यांची खरातने 5 कोटींची फसवणूक केली आणि या पैशातनं खरातनं स्वर्गात जाऊन येत असल्याचं सांगत ग्रीनलँड देशामध्ये तो फिरून आला। काय प्रकरण आहे ते आपण पाहूया। तर ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये खरात फरशीवर झोपला। कैलास मानसरोवर स्वर्गाचं एक टोक आहे तर ग्रीनलँड दुसरं टोक आहे असं खरातने जासूद आणि त्यांच्या मित्रांना सांगितलं। मला आता स्वर्गात जाण्याचा रस्ता मिळालाय, मी चाललो असं जासूद यांना त्यानं सांगितलं। घाबरलेल्या जासूद आणि त्यांच्या मित्रांनी स्वर्गात जाऊ नका असं म्हणत खरातचे अक्षरशः पाय धरले। तेव्हा तुमच्यासारख्या भक्तांसाठी मी पुन्हा भारतात येतो असं म्हणत खरातने आपला स्वर्गात जाण्याचा प्लान रद्द केला। भोंदू खरातचे अनेक कारनामे असे समोर येत आहेत, अनेक गोष्टी समोर येत आहेत। ज्या थापा खरातने मारल्या त्या इतक्या बालिश होत्या की या सगळ्यावर लोकांनी विश्वासच कसा ठेवला असा प्रश्न पडतो। भोंदू खरातने इतक्या लोकांना म्हणजे उद्योगपती, राजकारणी, मोठे मोठे लोक, अधिकारी यांना आपल्या नादाला कसं लावलं याचं अनेकांना खरं तर आश्चर्य वाटतं। काय होती भोंदू अशोक खरातची मोडस ऑपरेंडी? भोंदू खरात लोकांना सहज जाळ्यात कसं ओढायचा ते आपण पाहूया। खरातकडे येणाऱ्यांना अगदी सहजासहजी अपॉइंटमेंट मिळायची नाही। आता खरातकडे गर्दी असायची म्हणून नाही, तर त्या माणसाची त्याला इत्तंभूत अशी माहिती काढायची असायची आणि त्यासाठी खरातला काहीसा वेळ हवा असायचा। लोकांना वाटायचं बाबा किती बिझी आहे। त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची माहिती गोळा करण्यासाठी खरातने खरं तर 2 टीम तयार केल्या होत्या। एक हॉट रीडिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते की येणाऱ्या भक्तांमध्ये आपलेच लोक ठेवले आणि किंवा मग सोशल मीडिया अकाउंटवरून त्या भक्तांची माहिती गोळा केली जायची। ज्यांनी रेफरन्स दिला त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेतली जायची। आणि दुसरं आहे ते म्हणजे कोल्ड रीडिंग, म्हणजे तुम्ही बाबासमोर बसलात की बाबा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे। धंद्यामध्ये नुकसान झालंय का, घरामध्ये काही भांडण आहे का, तुमचा शत्रू कोण आहे, असं बोलता बोलताच तो त्यांना काही प्रश्न विचारायचा आणि त्यावरून अंदाज लावायचा, समोरच्याला अगदी भ्रमित करायचा आणि त्यानंतर खरात बाबाचं काम खरंच सुरू व्हायचं। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात बाबा तुम्हाला तुमचीच माहिती सांगायचा, तुमची जन्मतारीख सांगायचा, तुमची समस्या सांगायचा। तुम्हाला असं वाटायचं बाबाला खरंच खूप काहीतरी माहिती आहे, त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे आणि भक्तांचा त्या बाबावर विश्वास बसायचा। आता बाबा बुवाकडे येणारे लोक काही ना काहीतरी चिंतेत असतातच, काहीतरी समस्या घेऊन येतात आणि हे बाबाला पक्क माहिती होतं। भक्तांच्या चेहऱ्यावर ती चिंता दिसायची आणि थोडंसं मानसशास्त्र या सगळ्याचा वापर करून बाबानं त्या भक्तांवर गारुड केलं आणि भक्तांना असं वाटलं बाबाकडे काहीतरी दैवी शक्ती आहे। तर अशा प्रकारे भोंदू बाबानं लोकांची फसवणूक केलेली आहे। आता पोलिसांनीच त्याला नरकाचा रस्ता दाखवावा, नाही का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।